स्टार्ट रेकॉर्डिंग. येस. त्यांना आपण रेकॉर्डिंग शेअर करू शकतो. थँक्यू फॉर सजेशन. तुम्ही सजेस्ट केलं की रेकॉर्डिंग पण ऑन करा. येस येस सर, थँक्यू सर, थँक्यू. येस. तर हे काही चार माझ्या पुढे पर्याय आहेत किंवा माझ्याकडे चार उत्तर आहेत की जेणेकरून मी म्हणू शकतो मी इथे काय आहे. तर टाइम फ्रीडम म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ट्रेडिंग करू शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज टाइम फ्रीडम. तर आता व्हॉट इज अ ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय हे एकदा समजून घेऊया. ट्रेडिंग म्हणजेच काय. तर आपल्यापैकी जर कोणाला ट्रेडिंग म्हणजे काय जर माहित नसेल तर सिंपल मध्ये सिंपल जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल, ट्रेडिंग म्हणजे खरेदी किंवा विक्री. ट्रेडिंग म्हणजे खरेदी किंवा विक्री. आता मला सांगा, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळी शॉपिंग करत असतो. म्हणजे सकाळी गेलो, सकाळी मला काय ब्रश पाहिजे, टूथपेस्ट पाहिजे, सकाळी गेलो टूथपेस्ट घेऊन आलो. संध्याकाळी येताना भाजीपाला घेऊन आलो, काही फ्रुट्स घेऊन आलो घरी. त्याला ट्रेडिंग म्हणता येईल का आपल्याला. येस. त्याला ट्रेडिंग म्हणता येणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला ट्रेडिंग म्हणता येणार नाही कारण की आपण आपल्या डेफिनेशन मध्ये काय म्हणले, ट्रेडिंग इज नथिंग बट द म्यूट युअर माईक. माईक कुणाचा चालू असेल. राजेश, जस्ट मिनिट. माईक मी म्यूट करतो कुणाचं. सुजाता ताई, तुमचा माईक चालू आहे. ओके, थँक गॉड. सर्वांना विनंती. सर्वांना विनंती आहे की कृपया आपले माईक चालू करू नका की जेणेकरून बाकीच्यांना व्यत्यय होईल. एवढी काळजी घ्या, बाकी काही नाही. ठीक आहे. तर आपण हे बघत होतो, ट्रेडिंग म्हणजे काय, खरेदी आणि विक्री. आपण जे काही दैनंदिनची शॉपिंग करतो, खरेदी करतो, त्याला ट्रेडिंग म्हणत नाहीत. ट्रेडिंग कशाला म्हणतात. जर मी होलसेल मार्केट मधनं काही फळं घेऊन आलो आणि ते फळं घेऊन मी माझ्या शेजारी पाजाऱ्यांना विकली, माझ्या रिलेटिव्हला विकली. जसं आता आंब्याचं सीझन आहे बघा. तर मोस्टली लोक काय करतात, कोकणामधनं आंबे मागवतात आणि इथे आणल्यावर आपल्या मित्रमंडळींना किंवा शेजारी पाजाऱ्यांना आंबे विकतात. तर याला म्हणायचं ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजेच काय, खरेदी आणि विक्री म्हणजे ट्रेडिंग. तर आता मला सांगा, खरेदी आणि विक्री करायचे, ट्रेडिंग करायचे आणि कन्व्हेन्शनल वेनी जर करायचंय म्हणजे परंपरागत जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल, ट्रेडिंग कोण करतो, व्यवसाय करणारा ट्रेडिंग करतो. परंपरागत व्यवसाय जर करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला काय काय लागेल. आपल्याला पैसा लागेल, आपल्याला मनुष्यबळ लागेल, आपल्याला मशिनरीज लागेल. समजा एखाद्याला दुकान टाकायचं असेल तर एखाद्याला गाळा लागेल, जागा लागेल आणि मग तेव्हा तो बिझनेसमॅन होईल किंवा ट्रेडर होईल. पण इथे फॉरेक्स मध्ये आता स्मार्टफोनचा जमाना आलेला आहे, डिजिटल युग आलेला आहे. इथे तुमच्या
मोबाईलवर तुम्ही ट्रेड करू शकता. म्हणजेच काय, मोबाईलचा वापर करून तुम्ही एक चांगले ट्रेडर होऊ शकता, उद्योजक होऊ शकता. तर फक्त काय लागेल, तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग लागेल, प्रॉपर ट्रेनिंग लागेल, जेणेकरून तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये ट्रेडिंग करू शकाल. तर ट्रेडिंग आणखी दुसरा काय अर्थ आहे, दुसऱ्या वेळी दुसऱ्या वेगळ्या प्रकारे कसं सांगू शकतो? ट्रेडिंग म्हणजे डिमांड अँड सप्लाय. आता डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय? आता आपण बघत आहोत की सुगीच्या दिवसामध्ये एखादं धान्य ते ज्वारी असेल किंवा गहू असेल किंवा बाजरी असेल किंवा तूर असेल, सुगीच्या दिवसामध्ये त्याला भाव कमी असतो. का असतो? कारण सप्लाय जास्त असतो, डिमांड कमी असते, तेव्हा त्याला भाव कमी मिळतो. पण आपला चतुर शेतकरी बंधू तो काय करतो, त्या धान्याची साठवण करतो, गोडाऊन मध्ये ठेवतो, आणि जेव्हा सप्लाय कमी होईल, सप्लाय कधी कमी होतो? सुगी संपली, जेव्हा पुन्हा पेरणी येते तेव्हा मग काय होतं की सप्लाय कमी होतो. सप्लाय कमी झाला तर भाव वाढतो, आणि तेव्हा आपला शेतकरी जे धान्य ठेवलेलं असतं ते बाहेर काढतो आणि आडत लाईन मध्ये विकतो, आणि त्याला चांगला भाव मिळतो. मग बघा मित्रांनो, आपला शेतकरी पण एक चांगला ट्रेडर आहे असं आपण म्हणूया. कारण की त्यांनी काय केलं, जेव्हा भाव कमी होता तेव्हा त्यांनी होल्ड केलं, आणि जेव्हा भाव वाढले तेव्हा त्यांनी तो सेल केला. म्हणजेच काय, इथे शेतकरी हा माल पिकवणार आहे, स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, म्हणून त्यांनी काय केलं, ते होल्ड केलं. तसंच इतर प्रोडक्ट बद्दलही होतं. तर यालाच म्हणायचं डिमांड अँड सप्लाय. तर जिथे डिमांड अँड सप्लाय नुसार खरेदी आणि विक्री होते त्यालाही ट्रेडिंग म्हणतात. नंतर एक्सचेंज ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. आता एक्सचेंज ऑफ गुड अँड सर्व्हिसेस म्हणजे काय, याचा अर्थ काय, तो समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो. जेव्हा चलन बाजारात नव्हते, म्हणजेच काय, जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हा कुठलं चलन होतं? तेव्हा काय होतं चलन, की जेव्हा राजे वगैरे होते तर त्यांनी स्वतःचं कॉइन काढलं, स्वतःचे शिक्के काढले, मुद्रा काढल्या, आणि त्या मुद्रा चलन म्हणून वापरू लागले. राजे महाराजे येण्याआधी काय होतं? तेव्हा होतं गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच काय, जर मला गहू पाहिजे असेल आणि माझ्या शेतामध्ये जर ज्वारी पिकत असेल तर मी काय करणार, माझा जो मित्र बंधू शेतकरी दुसरा जो आहे, ज्याच्या शेतामध्ये गहू आहे आलेले आहेत, तर मी काय करणार, माझ्या शेतातली ज्वारी त्याला देणार आणि त्याच्या शेतातले गहू मी घेणार. तर यालाच म्हणतात एक्सचेंज ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. गुड्स म्हणूया, सर्व्हिसेस म्हणजेच काय, आता आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. जसे न्हावी बंधू केश कर्तनालयाचं काम करतात, बरोबर. असे मग जेव्हा एखादा न्हावी बंधू माझ्याकडे आला, त्यावेळेस जात असेल, तर तो जो कस्टमर आहे त्याच्याकडे तर पैसे नाही, मग तो काय करायचा, त्याला 1 शेअर 2 शेअर धान्य द्यायचा बदल्यामध्ये, त्याच्या सर्व्हिसेसच्या बदल्यामध्ये धान्य द्यायचा. तर याला म्हणतात एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर ही एक्सचेंज ऑफ गुड्स ऑफ सर्व्हिसेस इज नथिंग बट द ट्रेडिंग. म्हणून मित्रांनो, ट्रेडिंग ही दुसरी तिसरी काही नसून सेल्स अँड परचेस और बाय अँड सेल, देन डिमांड अँड सप्लाय, अँड गुड्स अँड सर्व्हिसेस, दॅट इज एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. अँड शेवटचं जे स्लाइड्स मध्ये दिलेलं आहे, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. आता इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कोण करतं? जर माझ्या शेतामध्ये चांगल्या प्रतीचे आंबे आलेली असेल तर मी काय करणार, ती बाहेर देशात कसं एक्सपोर्ट करता येईल याच्याकडे बघणार, की जेणेकरून मला माझ्या देशाच्या बाहेरचं पण मार्केट कॅप्चर करता येईल. हा झाला एक्सपोर्टचा भाग. इम्पोर्ट, एखादी गोष्ट आपल्या देशामध्ये नाही, जसं साखर म्हणा
जेव्हा साखरेचा तुटवडा पडतो तेव्हा आपण साखर बाहेर देशातून मागवतो. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा तुटवडा पडतात तेव्हा बाहेर देशातून आपण इम्पोर्ट करतो. तर ह्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टलाच म्हणतात की ट्रेडिंग असे म्हणतात. पुन्हा एकदा सुजाताताईंनी माईक ऑन केलेला आहे. सुजाताताई, तुम्हाला रिक्वेस्ट आहे, माईक बंद करा तुमचा. राजलता, ठीक आहे, सॉरी. थँक्यू. त्यांना म्यूट केलेलं आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे की कृपया करून माईक ऑन करू नका. चुकून झालं असेल राजलताताई, काय हरकत नाही. तर आपण कुठे होतो? आपण होतो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. तर हे सगळे एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला निश्चितच कळलं असेल व्हॉट इज मीन बाय ट्रेडिंग. तुम्हाला निश्चितच कळलं असेल. जर कळलं असेल तर थंब बटन जे आहे ते द्या, जेणेकरून मला कळेल होय तुम्हाला कुंदन गायकवाड, सुबोध कांबळे, अम्रपाली, तेजनेताई, निषाद बराथे, येस येस, मॅक्झिमम लोकांना कळलेलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस. तर आता पुढची स्लाइड बघूया. पुढची स्लाइड जी आहे, जे आपण महत्वाचं आहे, दॅट इज करन्सी एक्सचेंज किंवा फॉरेन एक्सचेंज असंही म्हणूया त्याला, किंवा शॉर्टकट मध्ये त्याला फोरेक्स म्हणतात. शॉर्टकट मध्ये फॉरेन एक्सचेंजला काय म्हणतात? फोरेक्स. ओके. तर हे फोरेक्स काय आहे? फोरेक्स हे जगातलं सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. जगातलं सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे फोरेक्स. आणि जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे किती मोठं हो? तर जर आपण तुलना केली, जगातले हे 3 मोठे स्टॉक एक्सचेंज, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज $22.4 बिलियन, टोकियो स्टॉक एक्सचेंज $18.9 बिलियन आणि लंडन स्टॉक एक्सचेंज हे $7.2 बिलियन. आणि फोरेक्स किती आहे मित्रांनो? $6.6 ट्रिलियन. एवढं मोठं फोरेक्स मार्केट, जे अवरेज डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे, जे दिवसाचा अवरेज डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम हा याचा किती आहे? $6.6 ट्रिलियन. म्हणून मित्रांनो, हे जगातलं सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे. ओके. आणि याला शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं? फोरेक्स म्हणायचं. आणि फोरेक्सचा लॉंग फॉर्म काय? फॉरेन एक्सचेंज. ओके. फोरेक्सचा लॉंग फॉर्म काय? फॉरेन एक्सचेंज, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. नेक्स्ट स्लाइड बघूया. येस. आता आपण करन्सी पेअरच का करायची, करन्सी पेअर मध्येच ट्रेडिंग का करायची, त्याची बरीच उदाहरणं आहेत, बरीच कारणं आहेत. तर ते आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर करन्सी पेअर किंवा करन्सी ट्रेडिंग यालाच फॉरेक्स ट्रेडिंग म्हणतात. तर याच्यामध्ये सगळ्यात कमी कमिशन आहे. याच्यामध्ये काय आहे? सगळ्यात कमी कमिशन आहे. दुसरं उदाहरण काय? दुसरं रिझन काय आहे? व्हेरी फास्ट अँड डिपॉझिट अँड विड्रॉल टाइम. म्हणजेच काय? डिपॉझिट समजू शकतो फास्ट आहे, लेकिन विड्रॉल टाइम जर तुम्ही इंडियन शेअर मार्केट सोबत कम्पेअर केलं, पूर्वी इंडियन शेअर मार्केटला 2 ट्रेडिंग डेज एवढं लिमिट होतं. म्हणजे 2 ट्रेडिंग दिवसानंतर पैसे जमा व्हायचे. आता इंडियन शेअर मार्केट 1 ट्रेडिंग डे चालतं. म्हणजे एका दिवसानंतर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला मिळतात. पण फोरेक्स मध्ये तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तासामध्ये, कमीत कमी म्हणतोय 1 ते 1.5 तासामध्ये तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटवर असतात. एवढं फास्ट विड्रॉवल टाइम आहे. नेक्स्ट, हाय लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय? ज्याचा व्हॉल्यूम मोठा आहे.
जसं 6.6 ट्रिलियन डॉलर असं म्हणतोय आपण, याचा व्हॉल्यूम किती आहे? 6.6 ट्रिलियन डॉलर्स. म्हणून आपण याला म्हणतो हाय लिक्विडिटी. नंतर काय? नो इनसाइड ट्रेडिंग. आता नो इनसाइड ट्रेडिंगचा अर्थ आपण समजून घेऊया. उदाहरण म्हणून मी देतो. समजा मित्रांनो, मी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहे, हायर पोस्टवर आहे, सपोज रिलायन्स. मी रिलायन्स मध्ये मॅनेजर किंवा जनरल मॅनेजरच्या पोस्टवर आहे. तर मला माहित असतं की येणाऱ्या 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये रिलायन्सची गुंतवणूक कुठे आहे आणि रिलायन्सचा शेअर किती वाढणार आहे. तर मी काय करतो की जो मी हाय पोस्टवर आहे तिथे मी काय करतो, 10 दिवस आधीच मी शेअर्स विकत घेतो मोठ्या प्रमाणात. आणि जेव्हा लोकांना कळतं की कंपनी गुंतवणूक करणार आहे, न्यूज मध्ये येतं, बातम्यामध्ये झळकतं, तेव्हा मग आपण काय करतो, अरे 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 खूप छान ही कंपनी गुंतवणूक करा, घ्या शेअर्स. आणि तेव्हा आपण शेअर्स विकत घेतो आणि भाव शेअर्स पुन्हा वाढला जातो. आणि काय होतं, याचा फायदा कुणाला जास्त झाला? जो आतमधला माणूस आहे, कंपनी मधला माणूस, त्याला जास्त झाला. कारण त्यांनी काय केलं, इनसाइड ट्रेडिंग केली. तर अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन म्हणजे गोंधळ, फ्रॉड, असं करन्सी मार्केटमध्ये होत नाही. का होत नाही त्याचं एक्सप्लेनेशन देतो. आपल्या भारताची मुद्रा INR आहे, रुपीज आहे. तर तुम्हाला वाटतं का कुठला तरी इंडस्ट्रियलिस्ट, रिलायन्स असेल किंवा अदानी असेल, तो आपल्या भारताचा रुपया कमी किंवा जास्त करू शकतो रातोरात? जर करत असेल तर हो म्हणा, थंब द्या. अदरवाइज रिव्हर्स थंब इज देअर, नॉट लाईक. तसा थंब करा जेणेकरून मला तुमचं आन्सर कळेल. येस, गौतम सूर्यवंशी म्हणतात हे शक्य नाही. व्हेरी गुड. येस, कुणाल गायकवाड, सुशील, हे सारे म्हणतात की हे शक्य नाही. बरोबर. कारण की कुठल्याही देशाचे चलन जे आहे ते चलन कुठलाही इंडस्ट्रियलिस्ट, कुठलाही माणूस कमी किंवा जास्त रातोरात करू शकत नाही. कारण की देशाचं चलन हे देशाच्या उलाढालीवर अवलंबून असतं. म्हणून हे सगळ्यात सेफ प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंगचा. रातोरात आपला INR शून्य होणार नाही, किंवा रातोरात डॉलर आज 90 आहे तर 150 वर जाणार नाही. हे फिक्स आहे. म्हणून आपण करन्सी मध्ये ट्रेड केलेलं कधीही सेफ आहे असं माझं अध्ययन सांगतं, असा माझा स्टडी म्हणतो. म्हणून आपण काय करूया की करन्सी ट्रेडिंग मध्ये करण्यासाठी आपण बघतोय. नेक्स्ट आहे लॉंग ट्रेडिंग आवर्स. लॉंग ट्रेडिंग आवर्स म्हणजेच काय? किती ते किती? सकाळी 4:30 पासून ते रात्री 2:30 पर्यंत हे मार्केट चालतं. किती? सकाळी 4:30 ते रात्री 2:30. मग तुम्ही सांगा मित्रांनो, जर तुम्ही कुठं नोकरी करत असाल, जॉब करत असाल, तर तुम्हाला इंडियन शेअर मार्केट मध्ये ट्रेड करणं शक्य आहे का? इंट्राडे करणं शक्य आहे का? तर निश्चितच नाही. कुणाल गायकवाड म्हणतात हो नाही. कारण की इंडियन शेअर मार्केटचा टायमिंग जर बघितला आपण तर सकाळी 9:30 ते दुपारी 3:30. आणि ह्या कालावधीमध्ये जो नोकरदार वर्ग आहे, जो कुठेतरी कामावर जातो, काम करतो दिवसा, तर त्याचा टायमिंग सकाळी 9 ते रात्री संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो बिझी असतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. तर अशा वेळेस इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे डिफिकल्ट आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मग आणि इथला जर लॉंग ट्रेडिंग आवर जर कम्पेअर केला आपण, तर जर मी सकाळी 10 वाजता माझं जर ऑफिस असेल तर मी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ट्रेडिंग करू शकतो, किंवा संध्याकाळी 8-9 वाजता येऊन 10 ते 12 वाजेपर्यंत मी ट्रेडिंग करू शकतो. अशा प्रकारे मी माझ्या फावल्या वेळामध्ये माझा ऑफिसचा टाइम खराब न करता, मी जिथं काम करतो तिथला वेळ खराब न करता, मी माझ्या वेगळ्या वेळेमध्ये
ट्रेडिंग करू शकतो. ही करन्सी ट्रेडिंगची ब्युटी आहे. हे करन्सी ट्रेडिंगचं सौंदर्य आहे. हे करन्सी ट्रेडिंगचं सामर्थ्य आहे मित्रांनो, की आपण आपला जॉब सांभाळून, आपल्या सगळ्या गोष्टी सांभाळून कार्य करू शकतो. तर शिवा जे आहे त्यांनी हँडरेज केलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न आहे का शिवा? विचारू शकतो. हो सर. बोला की. सर माझा पहिला हा प्रश्न आहे, फॉरेक्स ट्रेडिंग हे मी ऐकलंय, पण फॉरेक्स ट्रेडिंग इज इट लीगल इन इंडिया? हे पहा, बिटकॉइन्स आपण विकत घेतो आणि बिटकॉइन मध्ये ट्रेड करतो. ते पण कसं आहे, जरी बिटकॉइनला भारतात मान्यता दिलेली नसेल, जरी बिटकॉइनला फॉरेक्सची मान्यता दिली नसेल, पण जे काही आपण अर्निंग करतो ट्रेडिंग मधनं, हे एक्स्ट्रा अर्निंग तुमच्या बँकेतच जमा होणार आहे. आणि ज्या अर्थी तुमच्या बँकेत जमा होणार आहे, तर तुमच्या ज्या अर्निंगवर तुम्ही भारत गव्हर्नमेंटला टॅक्स देणार आहे. आणि आता गव्हर्नमेंटच्या टॅक्सच्या नॉर्म नुसार ट्रेडिंगवर आलेल्या उत्पन्नाला 30% टॅक्स वगैरे बसतो तुमच्या स्लॅबच्या व्यतिरिक्त. तुम्ही स्लॅब जर समजा तुमचा 12 लाखाच्या आत असेल, तिथं तुम्ही हे आहे. तर जिथं ज्या अर्थी भारत सरकार टॅक्स घेत आहे, त्या अर्थी ट्रेडिंग करणं वावगं नाही. फक्त कसं आहे की ट्रेडिंग हे पहा, जर आपण ट्रेडिंग करोडो मध्ये करत असाल, खेळत असाल, रोज करोडो तुमच्या बँक मध्ये अकाउंट मध्ये येत असेल आणि करोडो तुमच्या बँक मधून जात असेल, तर ऑब्विसली गव्हर्नमेंट म्हणणार की याचं टॅक्स भरलं का, आणि मग ते छापा टाकणार. जेव्हा तुम्ही आलेल्या उत्पन्नाला टॅक्स भरत असाल, तर मला वाटत नाही ते वावगं आहे. तर हे माझं उत्तर आहे. शिवाजी. सर माझा असा प्रश्न आहे, आय गॉट इट की असं करू शकतो, पण मला एक प्रश्न असा आहे, ज्या प्लॅटफॉर्मवरून आपण फॉरेक्स ट्रेडिंग करणार ते कितपत हे आहेत, ट्रस्टेबल आहेत? स्टेबल आहे. स्टेबल. कारण आता जर समजा इंडियन स्टॉक मार्केटचा जर आपण विचार केला, मी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये एक कोणीतरी वरती बसलेला आहे, जसं सेबी आहे, ठीक आहे. आयदर समजा मी धनला ट्रेड करतो किंवा झरोदाला करतो, आयदर कुठलाही प्लॅटफॉर्म असो, ते ट्रस्टेबल आहेत. कारण काय, जर समजा माझी तिथे इक्विटी असेल, ठीक आहे, उद्या जरी समजा तो माझा धनवाला कुठे गेला तरी माझ्या इक्विटीला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. राईट. तसं फॉरेक्स मध्ये जर समजा मी काय बाय करून ठेवलेला असेल, फॉर एन एक्झाम्पल बिटकॉइन बाय आहे माझ्याकडे, ठीक आहे, आणि जर माझा ब्रोकर गेला तर मी कुणाकडे जायला पाहिजे? म्हणजे माझा हा क्युरियोसिटी आहे, चुकीचा असू शकतो, पण हा माझा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. तर येणाऱ्या पुढच्या काही स्लाइड मध्ये मी दाखवणार. जसं प्रत्येकाला गव्हर्निंग बॉडी असते, आपल्याकडे सीबीआय इंडियन शेअर मार्केटसाठी बरेच गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्याच्याबद्दल मी डिस्कस करेन पुढच्या स्लाइड्स मध्ये, येणाऱ्या स्लाइड मध्ये डिस्कस होईल. ओके. हा, आणि आपण ह्याबद्दल सविस्तर डिस्कस करूया. आता सध्या आपण काय करतोय की आहे त्या स्लाइड मध्ये जर काही कळलं नसेल, काही इश्यू असतील, तर आपण विचारूया. त्या व्यतिरिक्त जे काय असतील तुम्ही पर्सनल आपण डिस्कशन करू आणि ते सॉल्व्ह करू. ठीक आहे सर? ओके सर. ओके. तर थँक्यू शिवाजी, तुम्ही जे काही प्रश्न विचारले तर त्याबद्दल. तर अशा प्रकारे आपण काय विचार करतो की इथे लॉंग ट्रेडिंग अवर्स जे आपल्याला मिळतात ते सगळ्यात महत्वाचं आहे, की जेणेकरून प्रत्येक जण आपल्या फावल्या वेळामध्ये ट्रेडिंग करू शकतो. नेक्स्ट आहे नो एक्सपायरी. नो एक्सपायरी म्हणजेच काय, की एखादा ट्रेड घेतला तर तो ट्रेड, आता जसं आपण इंडियन शेअर मार्केटमध्ये इंट्राडे जर करत असाल, तर इंट्राडेचा एक्सपायरी टायमिंग कधी असतो? 3:30 वाजता असतो. 3:30 ला तुमचा तो ट्रेड पॉझिटिव्ह असो या निगेटिव्ह तो एक्झिक्यूट होतो. पण इथे फॉरेक्स मध्ये देर इज अ नो एक्सपायरी. तुम्ही एखादा ट्रेड घेतलेला असेल बाय किंवा सेलचा, तो ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता 1 दिवसासाठी, तो ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता आठवड्यासाठी, तो ट्रेड होल्ड करू शकता महिन्यासाठी आणि वर्षासाठी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज नो एक्सपायरी फॉर करन्सी ट्रेडिंग. आणि पर्टिक्युलरली आपण करन्सी मध्ये का करतो
मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही येस. तर आपण जे चॅटबॉक्स मध्ये जे मेसेज आहेत ते आपण सविस्तर नंतर बघूया. ज्यांना काही विचारायचं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहून ठेवा. आपण सविस्तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये बघूया. ठीक आहे. तर इथे एक्सपायरी डेट नाही, त्यामुळे एक चांगलं आहे. आणि पुढे मी सांगू इच्छितो की आपण फॉरेक्स मध्ये करन्सी ट्रेडिंगलाच मी प्राधान्य देतो. मी कोणालाही म्हणणार नाही की तुम्ही बिटकॉइन मध्ये ट्रेड करा किंवा अजून कसल्या याच्यामध्ये ट्रेड करा, कारण की करन्सी म्हणजे चलन आहे आणि ते चलन हे देशाचं आहे. म्हणून आणि ते फारच म्हणजे कसं म्हणतो आपण म्हणूया अनमॅनिप्युलेटेड आहे, म्हणजे मॅनिप्युलेशन न करणार आहे. म्हणून करन्सी ट्रेडिंग मध्येच आपण प्राधान्य देण्यास सांगतो. ठीक आहे. तर हे आपण बघितलं की का आपण करन्सी ट्रेड करावा. नंतर काही ऍडव्हान्टेजेस बघूया. येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये ऍडव्हान्टेजेस बघूया आणि मग नंतर आपण प्रश्न उत्तर जे काही तुम्हाला काही विचारायचे आहेत ते विचारूया. पर्टिक्युलरली संदर्भ असं ठेवा, आज जे पाहिलं त्याच्याबद्दल क्वेश्चन आले तर अतिशय उत्तम. जसं आपण पुढे जाऊ तसं त्या स्लाइडवर क्वेश्चन आले तर म्हणजे जेणेकरून विषयाचं विषयांतर होणार नाही याची काळजी आपण घेऊया. आणि पर्टिक्युलरली एखाद्याला मलाच एखादा क्वेश्चन विचारायचा आहे जो स्लाइड मध्ये नाही, तर आपण नंतर मला फोन करू शकता, नंतर आपण डिस्कशन करू शकतो, जेणेकरून आहे तो फ्लो डिस्टर्ब न होता वेगळीकडे डिस्कशन जाणार नाही याची काळजी आपण घेऊया. ठीक आहे. काही ऍडव्हान्टेजेस आपण बघूया. इझी एंट्री आहे, म्हणजे कधी पण आपण एंट्री घेऊ शकतो, सकाळी 4:30 पासून रात्री 2:30 पर्यंत. नो कॉम्पिटिशन का म्हणतोय आपण, कारण की चांगल्या गिण्याचुन्या ज्या पेअर आहेत, 3-4 पेअर आहेत, त्या पेअर्स मध्ये जरी ट्रेड केला तरी चालतो. म्हणून अशी वेगळी कॉम्पिटिशन नाही की बाबा 400-500 कंपन्या आहेत आणि त्याच्यातलं तुम्हाला 1-2 कंपन्या चूज करायच्या आहेत. तसं नाही. कसल्या प्रोडक्टची सेलिंग करायची नाही आपल्याला. स्टार्ट विथ लेस इन्व्हेस्टमेंट. आता याच्यामध्ये स्टार्ट विथ लेस इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती कमी इन्व्हेस्टमेंट असेल तर मित्रांनो कमीत कमी तुम्ही 1500 रुपयापासून ट्रेडिंग सुरू करू शकता. 1500 रुपये, दॅट इज अ मिनिमम इन्व्हेस्टमेंट रिक्वायर्ड. एंट्री अँड एक्झिट एनी टाइम. जेव्हा तुम्हाला वाटलं ट्रेडिंग करा, जेव्हा तुम्हाला वाटलं एक्झिट करा. अँड विथ प्रॉपर ट्रेनिंग. मी वर्ड वापरतोय विथ प्रॉपर ट्रेनिंग. एनीबडी कॅन ट्रेड. शिक्षणाचं लिमिट काय असावं, ज्याला इंग्रजी आणि हिंदी लिहिता वाचता येतं, मराठी लिहिता वाचता येतं, तो ट्रेड करू शकतो. त्याआधी त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं असावं, त्या विषयाची चांगली जाणकाराकडनं त्यांनी नॉलेज घेतलं असावं, जेणेकरून तुमचा प्रवास सुखाचा होतो. तर अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं मित्रांनो, आज पाहिलं की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्याचे काय ऍडव्हान्टेजेस. आता हा चार्ट जर बघितला याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, घेऊ शकता. जो बघा 4:30 ला मार्केट चालू होतं, पण जपानचा स्टॉक एक्सचेंज सुरू होतो 5:30 वाजता, ऑस्ट्रेलियाचा 5:30, साऊथ कोरियाचा 5:30 वाजता. ह्या आपल्या टायमिंग नुसार, इंडियन टाइम नुसार. हाँगकाँग 6:45, चायनाचे 2:07 वाजता, इंडियाचे 9:15, जर्मनीचे 12:30 वाजता, साऊथ आफ्रिका 12:30, युरोपियन युनियन 12:30, स्पेन, स्वित्झर्लंड आणि UK इटली 1:30 वाजता, ब्राझील 6:30 वाजता आणि USA 7 आणि कॅनडा सगळ्यात शेवटी 8 वाजता. तर अशा प्रकारे हा स्लॉट आहे. ज्याला जो टाइम सुटेबल वाटेल त्या टाइमामध्ये त्यांनी ट्रेड करावा आणि त्यांनी त्याचं अर्निंग करून घ्यावं. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून याच्यावरून आपल्याला कळतं आपण कधी ट्रेड करावं. जेव्हा मार्केट एखादं ओपन होतं आणि क्लोज होतं, तिथे जास्त व्हॉल्यूम असतो, तिथे आपण ट्रेड केलेलं कधी चांगलं. पण सकाळपासनं ते रात्री 2:30 पर्यंत तुम्ही क्लोजिंग टाइम बघा, शेवटचा क्लोजिंग टाइम आहे रात्री 2:30, तर 2:30 वाजेपर्यंत तुम्ही ट्रेड करू शकता. यात काही वावगं नाही. तर आजच्या सेशन मध्ये आपण इथेच थांबूया.
मी शेअरिंग ऑफ करतो आणि आपण क्वेश्चन आन्सर सेशन जो आहे त्याच्याकडे येतो. आज जे बघितलं आपण त्याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, किंवा जे चॅट बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे ते वाचतो. येस, डॉक्टर अनिल गायकवाड हे म्हणतात, सर फॉरेन करन्सी ट्रेडिंग इज बॅन बाय RBI, नॉट बाय सेबी. इट इज अफेक्टेड टू फॉरेन करन्सी रिव्हर्स इन करन्सी. येस, तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. Cryptocurrency is allowed for trading as it is not affected your foreign currency reserve. तर हे बरोबर आहे तुमचं. ओके, आणि काही प्रश्न आहे? काही प्रश्न असेल तर हँड रेज करा किंवा अनम्यूट करून प्रश्न विचारा, काही हरकत नाही. येस, व्हेरी गुड. तर अनिल सर, इंटेन्शन हेच आहे. ओनली हे पहा, देर आर डिफरंट प्लॅटफॉर्म फॉर फंडिंग एजन्सी, फंडिंग अकाउंट. जसं फंडिंग पिप्स म्हणून जर तुम्ही बघाल, मी शेअर स्क्रीन करतो. माझं इंटेन्शन आहे की तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट नाही केलं तरी चालेल, पण देर आर some companies just like funding pips. हे फंडिंग पिप्स सारख्या अशा बऱ्याच कंपन्या आहेत. दे वॉन्ट स्किल्ड वर्कर. तर यांचे अकाउंट तुम्ही चालवून ट्रेडिंग करू शकता. जर यांचा डॅशबोर्ड जर बघितलं तर ह्या स्वतः पण काय करतात की यांच्या 2 स्टेप आणि 3 स्टेप स्टेजेस आहेत की जे स्टुडंट लेवलला खूप छान उपयोगी आहे. एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे जर ट्रेड करत असेल तर त्याला स्वतः इन्व्हेस्ट करायची गरज नाही. हे पहा, जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर बघा, स्टुडंट लेवल, प्रॅक्टिशनर लेवल आणि मास्टर लेवल. मास्टर लेवलला तुम्हाला रिअल अकाउंट देतात आणि त्या रिअल अकाउंटवर जेवढा प्रॉफिट होईल त्याच्या शेअर्स मध्ये तुम्हाला ते इन्कम देतात. तर ह्या केसमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग चांगली येत असेल, आणि माझं इंटेन्शन हेच आहे की तुम्ही शिकलं पाहिजे आधी. जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म अनेक भेटतील. दिस इज वन ऑफ द वे. फंडिंग पिप्स हे एकमेव अनेक प्लॅटफॉर्म पैकी एक प्लॅटफॉर्म आहे जे आता गायकवाड सरांनी सांगितलं की तुम्ही फंडिंग अकाउंट चालू शकता. येस, चालवा तुम्ही, पण कधी तुम्ही चांगल्या प्रकारे जर शिकला असाल. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? माझं येस सर. येस. तर इंटेन्शन हेच आहे की आधी आपण शिकून घेऊया. आणि हे शिकायचं, हे पहा, फॉरेक्स इज वन ऑफ द मार्केट. फॉरेक्स एक मार्केट आहे. फॉरेक्स सारखं इंडियन शेअर मार्केट आहे. पण जर तुम्ही बेसिक जर बघितला ट्रेडिंगचं, ज्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक असतील, ज्याच्यामध्ये इंडिकेटर्स असतील, ज्याच्यामध्ये अनेक ज्या अनालिसिस पार्ट असेल, तो अनालिसिस पार्ट सगळ्यांना सारखा आहे. इररिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर डुईंग फॉरेक्स ट्रेडिंग, वेदर यू आर डुईंग क्रिप्टो ट्रेडिंग, वेदर यू आर डुईंग इंडियन शेअर मार्केट. म्हणजेच काय, तुम्ही स्किल शिका. कुणाच्या बॅनर खाली शिकता ते मॅटर करत नाही. स्किल शिका आणि तुम्हाला जगामध्ये जिथे जाऊन ट्रेडिंग करायचं तिथं ट्रेड करा. हे माझं इंटेन्शन आहे. शिकवणं हे माझं काम आहे. मी म्हणणार नाही की बाबा तुम्ही लगेच अकाउंट मध्ये पैसे टाका आणि ट्रेड करा, असं मी माझ्या विद्यार्थ्यांनाही म्हणत नाही. तर माझं काम आहे सोमवार ते शुक्रवार तुम्हाला हे पहिलं जे सेशन आहे, व्हॉट इज मीन बाय फॉरेक्स ट्रेडिंग. इट इज वन ऑफ द ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. जसं क्रिप्टो आहे, इंडियन शेअर मार्केट आहे, तसं फॉरेक्स आहे. पण
त्याचं जे बेसिक आहे, जसं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, जसं इंडिकेटर्स आहेत, जसं अनालिसिस टूल आहेत, ते सगळे सारखे आहे, सगळीकडे वापरले जातात. आणि ते एकदा शिकलं तर आपण जसं फंडिंग अकाउंट जे एखाद्याचं फंडिंग अकाउंट जर आपण चालू शकलो तर याच्यासारखं पण म्हणजे प्रॉफिटेबल वेगळं काही नाहीये. तर इथे आपण थांबूया. काही प्रश्न असतील तर विचारा. अदरवाईज वी विल एंड आवर सेशन. Thank you, sir. Thank you. Session was very good. थँक्यू फॉर थँक्यू. थँक्यू. तर आपण इथे ते सेशन संपूया. बोला की. संजय सर, सेशन वॉज व्हेरी गुड. थँक्यू सो मच. येस येस थँक्यू नीरज. आणि आपण काय करूया आज हे पहा. पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी येईलच असं नाही. हळूहळू आपण त्या गोष्टी समजून घेऊया. आणि एंड ऑफ द लास्ट वीक इट मीन्स एंड ऑफ द डे ऑफ आवर वीक तुम्हाला काहीतरी वाटेल, हो आपण काहीतरी शिकलोय आणि ते फ्री मध्ये शिकलोय. सगळ्यात महत्वाचं, वी आर गेटिंग दिस नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे हे काय की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खा. ओके. But my intention behind giving this session is that I should deliver what I know. म्हणजे माझ्याकडे जे नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करणं हे माझं काम आहे. ते तुम्ही वापरा, कुठं वापरा, कसं वापरा, इट इज अप टू यू. सो विथ दिस थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. जवळपास 30-35 म्हणजे पार्टिसिपेंट होते जॉईन केलेले. तर हेच असतं. म्हणजे जरी ग्रुपमध्ये तुम्हाला 100चा आकडा पार झालेला दिसतो, पण रिअल मध्ये आता 30 जॉईन झाले, पण तुम्हाला दिसेल हे 30 मधले पण शेवटीपर्यंत हार्डली 20 एक असतील, 15 एक असतील. येस गायकवाड सर, तुम्ही काही प्रश्न विचारत आहात तर विचारा. इथे हँड रेज केलेला आहे. काही विचारायचा प्रश्न सर? निर्दोष जी, ठीक आहे. चुकून हँडरेज झाला असेल, काय हरकत नाही. आपण त्यांचा हँड लो करूया. ठीक आहे, चलो. तर आय होप तुम्हाला काही प्रश्न नाहीत. थँक्यू फॉर जॉईनिंग. अँड उद्या आपण वेळेवर भेटूया. प्रयत्न करा की वेळेवर लॉग इन कराल. आपलं सेशन सुरू होणार एक्झॅक्टली 9 ते 10 मध्ये. तर शार्प 9 वाजता मी सुरू करेल, कारण की ऑलरेडी माझं इथे पेड सेशन 8 ते 9 चालू असतो क्लास. तो संपून मी लगेच इकडे जॉईन करत असतो. तर बरोबर आपण 9 वाजता सुरू करूया. आणि सगळ्यांना गुड नाईट. सप्रेम जय भीम. थँक्यू फॉर जॉईनिंग. Thank you, sir. Thank you. Thank you for your efforts. थँक्यू also, सर. थँक्यू. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू सो मच. हा बोला.